नमस्कार मित्रांनो, मी योगेश शिवाजी महाजन, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव, केंद्र कोरेगाव, तालुका जिल्हा नाशिक. शिक्षण परिषदेच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आजच्या आपल्या शिक्षण परिषदेचा विषय आहे गणित. गणित विषय म्हटला की मुलांना जरा थोडासा कंटाळाच येतो, परंतु गणित म्हणजे फक्त काही आकडेमोड नाही. गणिताला बऱ्याच भाषा असतात. चित्राची भाषा, गोष्ट भाषा, अंक भाषा, वस्तूंची भाषा, या सर्व भाषांचा योग्य समन्वय साधून जर आपण अध्यापन केलं तर गणित हा विषय मुलांचा आवडीचा विषय झाल्याशिवाय राहणार नाही. आजचा आपला विषय आहे गणित आणि गणितातला आपला घटक आहे अपूर्णांक. आपल्या अपूर्णांक घटकाची आपली अध्ययन निष्पत्ती आहे की विद्यार्थी सममूल्य अपूर्णांक शोधतात व स्वतः तयार करतात. अपूर्णांक हा घटक वेगवेगळ्या कृतीयुक्त पद्धतीने व भास्कराचार्य गणित पेटीतील साहित्याच्या साहाय्याने सहज व सोपा कशा पद्धतीने होतो हे आपण बघूया. बघा मुलांनो, या ठिकाणी मी हा एक कार्डशीट पेपर तुम्हाला दाखवतोय. या कार्डशीट पेपरची मला दोन समान भाग कोण करून दाखवतं? कावेरी, तू कसं कशी बाळायचे दोन समान भाग? असे बरोबर. अजून मला कोणी सांगतं का की अजून वेगळ्या प्रकारे कशी वेळ घालता येईल दोन समान भाग? चैतन्य, तू सांग मला. अशा प्रकारे गडी घालून सुद्धा बघा. हिने पण सांगितलं की आपण आडवी गडी घालू शकतो आणि उभी गडी घालू शकतो. दोन्ही प्रकारे गड्या घालून आपल्याला याचा समसमान अर्धा अर्धा भाग करता येईल. मग अशा ज्या पेपरचे मी दोन समान भाग केलेले आहेत त्यातला एक भाग मी आता चैतन्यला देणार आहे आणि तशाच प्रकारचे जे भाग केलेले आहेत ते दोन भाग मी पल्लवीला देणार. बघा, चैतन्य आणि कावेरीने ज्या पद्धतीने सांगितलं एक उभी गडी आणि एक आडवी गडी घालून सुद्धा आपण याचे दोन समसमान भाग करू शकतो. त्याच पद्धतीने मी याला दोन समान भागात तुकडे केलेले ते बघूया आपण. त्याची आडवी गडी घालून मी त्याचे दोन समान भाग केलेले आहेत. आता यातला हा अर्धा भाग मी चैतन्याला देतो. त्याच प्रकारे तेवढ्याच आकाराच्या कागदाची मी चार समान भाग केलेले आहेत. त्याची आडवी गडी घालून त्याचे चार समान भाग केलेले आहेत. बघूया आपण ते. आता यातले दोन भाग मी पल्लवीला देतो. आता मला सांगा, चैतन्याला संपूर्ण कागदाचा किती भाग मिळाला? अर्धा मिळाला. आणि पल्लवीला पावपावचे दोन भाग मिळाले. मग पावपावचे जर दोन भाग मी या अर्ध्या भागावर जर जोडले तर ते अर्धा भाग पूर्ण तयार होतो. म्हणजेच काय होतं की पल्लवीला सुद्धा अर्धाच भाग मिळाला. बरोबर. याचा अर्थ असा की एखाद्या वस्तूचा अर्धा भाग आणि त्याचे दोन पाव जर एकत्र केले म्हणजे हा अर्धा 1/2 आणि हा पूर्णांक 2/4. हे दोन्ही काय आहेत? समान आकाराचे आहेत. असाच समान आकाराचा जो अपूर्णांक असतो किंवा समान कृतीचे जे अपूर्णांक असतात त्यालाच आपण सममूल्य अपूर्णांक असं म्हणतो. तर हा सममूल्य अपूर्णांक आज आपण शिकणार आहोत. मग सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय असते आपण थोडेसे चित्रातून बघूया, एका टप्प्यातून बघूया. या ठिकाणी मी तीन प्रकारचे एकाच आकाराचे तीन टप्पे तयार केलेले आहेत. याचे समान तीन भाग केलेले आहेत. त्यातला एका भागाला रंगवलेला आहे. मग मला सांगा, हा रंगवलेला अपूर्णांक कोणता तयार होईल? कोण सांगतो बरं मला? बरं मला ललित सांग, कोणता भाग तयार होईल बाळा? 1/3. बरोबर, 1/3. आता हा भाग आणि हा भाग एकाच आकाराचा आहे, सारख्याच आकाराचे. याचे काय केलेले मी पुन्हा मध्ये समान भागावर रेष आखून 6 समान भाग केलेले. मग मला सांगा, आता याच्यामध्ये रंगवलेल्या भागाचे भाग किती तयार झालेले आहेत? कोण सांगतं? दीपक सांग बरं बाळा. 2/6. 2/6. आता एक बारकाईने बघा याच्याकडे. हा 1/3 भाग आणि हा 2/6 भाग. हा कमी झाला का वाढला रे?
समान राहिला, परंतु त्याचे दोन भाग वाढले. एकूण 6 भागातले 2 भाग म्हणजे 1/3 भाग आणि 2/6 भाग हा समानच राहिला, एकाच किमतीचा राहिला. आता बघूया आपण तिसरा भाग बघूया. मोहित सांग बरं, एकूण समान भाग किती केले त्याचे? सांग बरं बाळा, एकूण भाग किती झाले? मोहित बाळा, हे एकूण किती भाग आहे? 12. 12 ते रंगवलेले किती आहे? 4. मी आपण काय लिहिणार? कोणता पूर्णांक लिहिणार? 4/12. छान, बरोबर सांगितलं बघा मोहित. म्हणजे 1/3, 2/6, 4/12 हे काय दिसत आहेत? तिन्ही अपूर्णांक समान किमतीचे दिसत आहेत, फक्त त्याचे छोटे छोटे पार्ट वाढले. याचा अर्थ काय झाला? हे तिन्ही अपूर्णांक सममूल्य समान मूल्याचे समान किमतीचे अपूर्णांक आहेत. व जे जे अपूर्णांक समान किमतीचे असतात त्यांना सममूल्य अपूर्णांक म्हणतात. सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात. मग हे उदाहरण आपण एक छोटीशी वस्तू तयार केली त्याच्यातून बघूया. या ठिकाणी मी हे समान आकाराचे 3 डबे तयार केलेले आहेत. समान याचा अर्थ काय? की तिन्ही डब्यांचा आकार हा एकाच समान भागाचा. याच्यामध्ये तिन्ही डब्यांना या ठिकाणी आपण समान आकाराचे 3 डबे घेतलेले आहेत. प्रत्येक डब्याला मी अशा 2-2 पट्ट्या लावलेल्या आहेत. या पट्टीचे समान 4 भाग केलेले आहेत आणि या दुसऱ्या पट्टीचे समान 8 भाग केलेले आहेत आणि सारख्या पट्ट्या या 3 डब्यांना लावलेल्या आहेत. या ठिकाणी मला चैतन्य सांग बरं बाळा, कोणत्या भागापर्यंत पाणी दिसतं? बरोबर, 1/2 म्हणजेच अर्धा भाग पाणी घेतलेले. आता तुम्हाला सांग पल्लवी, 1/2 म्हणजेच किती? या पट्टीवर किती दिसत आहेत? 4/8. याचा अर्थ काय झाला? की 1/2 भाग पाणी म्हणजे 4/8 भाग पाणी. याचा अर्थ 1/2 आणि 4/8 हे एकमेकाचे काय आहेत? सममूल्य आहेत. या ठिकाणी या चकतीचे समान 2 भाग केलेले आहेत. त्यातला एक भाग मी इथं टेस्ट केलेला आहे. म्हणजे हा कोणता पूर्णांक मिळाला आपल्याला? 1/2. याच्याच अर्ध्या भागाचे पुन्हा मी 2 भाग केले आणि या अर्ध्याचे 2 म्हणजे एकूण 4 भाग इथे लावले. बरोबर, तर मग आपल्याला 2/4 हा पूर्णांक आपल्याला इथे मिळाला. म्हणजे 1/2 व 2/4 हे समान मूल्याचे आहेत. बघा, याचा अर्ध्या भागाएवढे 2 भाग आहेत. याचा अर्थ दोघांची किंमत किती आहे? सारखीच आहे. मग मला आता या भागाचे कोण सांगतं बरं? धनश्री, याचे एकूण समान भाग किती झाले? 10. 10 किती लावले आपण? 5. म्हणजेच काय लावले? पूर्ण अर्धा भाग लावलेला आहे. मग मला या ठिकाणी लिहून दाखव बरं तो अपूर्णांक. बरोबर, छान. आता आपण आपल्या गटातली ऍक्टिव्हिटी घेणार आहोत. आपण 4 गट तयार करायचे आहेत. प्रत्येक गटाला मी एक चिठ्ठी देणार आहे. त्या चिठ्ठीमध्ये एक अपूर्णांक आहे. आपण काय करायचं? तो अपूर्णांक वाचायचा आणि त्याच अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक घोटीव कागदाच्या सहाय्याने तयार करायचा. ठीक आहे, चला या गटाला देतो मी ही चिठ्ठी, या गटाला ही चिठ्ठी, या गटाला ही शेवटची. स्नेहल, वाचून दाखव बरं तुम्हाला कोणता अपूर्णांक मिळाला? 3/4. चैतन्य सांग बरं मला, तुम्हाला कोणता अपूर्णांक आलेला आहे? 2/3. धनश्री तुझ्या गटाला? 1/4. अश्विन तुझ्या गटाला? 1/2. आता आपण या प्रत्येक गटाला वेगवेगळा अपूर्णांक मिळालेला आहे. प्रत्येकानं वेगवेगळा अपूर्णांक तयार करायचा, सममूल्य अपूर्णांक तयार करायचा. दोन्ही मुलांचा सारखा आला नाही पाहिजे, प्रत्येकाचा वेगवेगळा आला पाहिजे. बनवा. सर्वांनी बनवले अपूर्णांक? हो. बरं दाखवा बरं मला, कोणी कोणी काय काय तयार केले? अरे वा, खूप सुंदर बनवले. गणेश तू सांग बरं मला काय तयार केले? 1/4 सममूल्य अपूर्णांक
व्हेरी गुड. दाखव बरं मला 1/4 चा 2/8. बघा मुलांनो 1/4 चा 2/4 हा काय आहे? सममूल्य अपूर्णांक. स्नेह तू काय ऐकलं मला? 3/4 चा 6/8 सममूल्य. दाखव बरं. बघा 3/4 चा 6/8 हा सममूल्य अपूर्णांक तिने तयार केलेला आहे. खूप छान. बघा आज आपण सममूल्य अपूर्णांक हा कागदाच्या साहाय्याने, फ्रॅक्शन किटच्या साहाय्याने, समान आकाराच्या डब्याच्या साहाय्याने हा वेगवेगळ्या पद्धतीने कसा तयार करता येतो हे आपण शिकलेलो आहोत. त्याच पद्धतीने तो समान पटीत वाढवून व समान पटीत कमी करून असा सुद्धा आपल्याला सममूल्य अपूर्णांक तयार करता येतो. हे आज आपण शिकलो.